बघा नेक्स्ट क्वेश्चन. कंपेअर द रेट्स ऑफ एमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडीज मेंटेन्ड ॲट दोन टेम्परेचर सांगितलेले आहेत. रेट ऑफ एमिशनचा रेशो कंपेअर म्हणजे रेशो फाइंड आउट करायचा ते विचारलेलं आहे. इफ द ब्लॅक बॉडीज आर सराउंडेड बाय ब्लॅक एन्क्लोजर, त्या सराउंडिंगचं पण टेम्परेचर त्यांनी दिलेलं आहे. आणि परत पुढे आणि प्रश्न विचारलाय, व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट. म्हणजे रेट ऑफ एमिशनचा रेशो पण विचारलाय, रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा पण रेशो विचारलेला आहे. तेव्हा समजून घ्या व्यवस्थित त्यांनी काय विचारले नेमकं ते. गिवन डाटा पहिलं काय म्हटलेलं आहे, रेट्स ऑफ एमिशन. आपण तर सरळ लिहूया, कम्पेअर म्हणजे रेशो काढायचा आहे. रेशो ऑफ रेट्स ऑफ एमिशन सरळ शब्दामध्ये लिहून टाका, नंतर आपण ते डिटेलमध्ये बघायच्याच आहेत गोष्टी. टेम्परेचर्स दिलेले आहेत. पहिल्या बॉडीचं टेम्परेचर 727 डिग्री सेंटीग्रेड सांगितले. मग त्याच्यामध्ये 273 ऍड करा. मग 727 अधिक 73 म्हणजे 800 आणि 200 हे होणार 1000 केल्विन. म्हणजेच तुम्ही याला 10⁻³ असं पण घेऊ शकताय. बघू पुढे कुठलं उपयोगाला येते. त्यानंतर T2 ते आहे 227 अधिक 273. मग 227 आणि 73 ते झाले 300 अधिक 200 ते झालं 500 केल्विन. एवढ्यावरून रेट ऑफ एमिशन निघू शकते. आता पुढे सराउंडिंगचं टेम्परेचर त्यांनी सांगितलेलं आहे, त्याला मी T0 घेतोय. ते दिले 27 अधिक 273 म्हणजे हे होणार आहे 300 केल्विन. आता त्यांनी शेवटी विचारलेलं आहे रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट पण विचारले. याचा रेशो काढायचा. मग बघा ही सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आणि या पद्धतीने आपल्याला ते आता सॉल्व्ह करायचं आहे. बघूया पुढे आता कशा पद्धतीने येते, काय करावं लागेल ते. पुढचा सेक्शन काय झालं ना, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याचं जे एमिसिव्ह पॉवर आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे बघा, लक्षात येते का. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम जरा परत एकदा बघा. याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ब्लॅक बॉडीज म्हणून सांगितलेलं आहे. एन्क्लोजर सुद्धा ब्लॅक एन्क्लोजर म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्टीफन्स लॉ ह्याच्यामध्ये वापरू शकताय. तो लॉ काय सांगतो आपल्याला, याच्यातून बाहेर पडणारी जी काही त्याची एमिसिव्ह पॉवर आहे ती या पद्धतीने येते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁻⁴. मग आता याच्यावरून इक्वेशन कसं तयार होते बघा. आपल्याला रेट ऑफ एमिशन पाहिजे. मग रेट म्हटलं की त्याला डिव्हायडेड बाय टाइम एवढं फक्त तिथं शिल्लक ठेवायचं. ए इकडे येणार, त्यामुळे फॉर्म्युला असा होणार सिग्मा इंटू असं येणार. मग हा करेक्ट तुमचा रेट ऑफ एमिशन हा तयार होईल. म्हणजेच हा जो रेट आहे Q/T. आता हे बाकी सगळं कॉन्स्टंट ठेवायचं. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा बरं. बाकीच काय त्यांनी जास्त डिटेलमध्ये म्हणजे बॉडीचा एरिया वगैरे वेगवेगळा आहे असं काही सांगितलेलं नाहीये. म्हणजेच तुम्ही इथं असं घेऊ शकताय, दिस रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁻⁴. तुम्ही रेटला कसंही असं कन्सिडर केलं तरी पण चालते, काही अडचण नाहीये. मग असं आपल्याला ह्या दोन्ही बॉडीजच्या टेम्परेचरसाठी कन्सिडर करायचं आहे. म्हणजे ते काय येणार, T1
रेस टू 4 आणि T2 रेस टू 4 असं घ्यावं लागेल. मग हे कसं दिसणार बघा आता. Q/T पहिल्या बॉडीसाठी, दुसऱ्या बॉडीसाठी तेच घ्यायचं, फक्त इथं 2 लिहितोय. दिस इज इक्वल टू T1 रेस टू 4 अपॉन T2 रेस टू 4. हे असं येणार. रेट्स ऑफ एमिशन म्हटल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही रेट ऑफ लॉस घेताय त्यावेळेला मात्र तुम्हाला सराउंडिंगचं टेम्परेचर कन्सिडर करावं लागेल. आता फक्त रेट्स ऑफ एमिशन म्हटलेलं आहे. रेट ऑफ एमिशन हे फक्त हे बॉडीच्या टेम्परेचरवरतीच अवलंबून राहतं. आता इथं बघा बरं कसं होईल. T1 मी डायरेक्ट 1000 घेतोय, जरा सोपं जाईल कॅल्क्युलेशनला आपल्याला. आणि T2 घेतोय 500 रेस टू 4 आहेत. तर याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. इथं बघा बरं, हे 2 शून्य कॅन्सल होतील. इथं होणार 5 दुणे 10, म्हणजेच हे येणार 2 रेस टू 4 आणि 2 रेस टू 4 म्हणजेच 16. हे झालं तुमचं पहिल्याच आन्सर. आता दुसरा त्यांनी जो रेशो विचारलेला आहे, रेशो ऑफ रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट असं विचारलं. मग ज्या वेळेला लॉस ऑफ हीट असेल त्यावेळेला तुम्हाला सराउंडिंगचं टेम्परेचर कन्सिडर करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला तिथं हेच घेतोय मी परत, फक्त हा आता रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. हे असं घ्यावं लागेल. मग इथं परत एकदा तुम्हाला हे असं घ्यावं लागेल. आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 डिवायडेड बाय T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज बघा काय आहे. T1 म्हणजे 1000 होतं, 1000 रेस टू 4 येणार परत. बघा अशा पद्धतीनं आहे, त्या टर्म्स अशा वाढतील आता. मायनस सराउंडिंग टेम्परेचर 300 आहे, ते रेस टू 4 घेतोय. त्याच्यानंतर टी टू किती सांगितलेलं आहे बघा बरं त्याने, त्याच्यात काय बघा 500 रेस टू 4 मायनस T0 ते तेवढंच आहे. आता हे सोडवायचं आहे बघा, हे सोडवणं महत्वाचं आहे. मग ह्याला सोडवण्यासाठी काय करतोय बघा, इथं प्रत्येक ठिकाणी 100 आहेत प्रत्येक ब्रॅकेटमध्ये. मग पहिल्या ठिकाणी मी असं लिहितोय 10 × 100 रेस टू 4 मायनस 3 × 100 रेस टू 4 डिवायडेड बाय 5 × 100 रेस टू 4 मायनस 3 × 100 रेस टू 4. मग अंशातून 100 रेस टू 4 हे बाहेर घ्या, म्हणजे काय शिल्लक राहील इथं 10 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4 असं शिल्लक राहील. डिव्हायडेड बाय मध्ये 100 रेस टू 4 हे कॉमन घ्या, म्हणजे इथं काय शिल्लक राहील, इथं शिल्लक राहील 5 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4. आता हे सिम्प्लिफाय कर. हे 100 रेस टू 4 कॅन्सल होईल. 10 रेस टू 4 10चा स्क्वेअर म्हटलं की 100 लिहितो आपण, म्हणजे एकावरती 2 शून्य. तसं 10 रेस टू 4 म्हटल्यानंतर एकावरती तुम्हाला 4 शून्य द्यावे लागतील. करून बघा पाहिजे असेल तुम्हाला तर. 3 रेस टू 4 आहे, मग 3 रेस टू 4 म्हटलं की ते येणार 81 डिव्हायडेड बाय मध्ये 5 रेस टू 4 म्हणजे 625 मायनस 81, म्हणजे हे किती होणार बघा बरं. आता एक इथंच लिहितोय, इथं बरं पडेल आपल्याला.
बघा कशा पद्धतीने येतंय त्याचं ते. आणि आता अजून एक शिल्लक राहील, 10 मधून 1 वजा केलं की हे एवढे येते का चेक करून बघा. 9,919. इथं काय होणार बघा, 5 मधून 1 केले 4, 65 मधून 8 वजा केले की 54 येणार. 544 ही अशी वजाबाकी येणार. आता हे एवढं फक्त तुम्हाला काय करावं लागेल, लॉग न सोडवावं लागेल. लॉग टेबल बघूया आपण कुठं आहे ते आपल्याकडे. काय करावं लागणार आहे तिथं जरा परत एकदा बघूया. 99चा 1 मध्ये 9चा मिन डिफरन्स. 99चा 1 मध्ये, 1 मध्ये आहे 9961. 9चा मिन डिफरन्स म्हणजे 4. 9965 येणार ते. हे किती आहे? 3 पॉइंट. त्यानंतर 54चा 4 मध्ये, 54, 1, 2, 3, 4, 73, 56 येते. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. आणि 9, 15 हात झाला, 1, 6, 6, 0, 6, 2 आणि 1. बरोबर आहे बघा. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे. 0.26चा 0 मध्ये 9चा मिन डिफरन्स. 0.26, 0.26चा 0 मध्ये 9चा मिन डिफरन्स आहे 4, म्हणजे 1824 होणार तिथं. म्हणजे इथं आन्सर येणार 1.824 इंटू 10 इथे किती आहे बघा, इथं 1 आहे ते इथं मांडा. म्हणजेच याचं फायनल आन्सर येईल 18.24. हे त्याचं फायनल आन्सर आहे. तेव्हा हे कॅल्क्युलेशन जरा बघा कशा पद्धतीनं आहे ते. बघा आता पुढचं एक्झाम्पल काय सांगितलंय. ए स्मॉल ब्लॅकन्ड सॉलिड कॉपर स्पियर. याचा अर्थ याला परफेक्टली ब्लॅक बॉडीज कन्सिडर करायचे बघा, शेवटी पण त्यांनी दिलेला आहे. ट्रीट द स्पियर ॲज अ ब्लॅक बॉडी. रेडियस सांगितलेली आहे 2.5 सेंटीमीटर रेडियस दिलेले आहे. त्यानंतर चेंबरचं टेम्परेचर म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर घ्यायचं आहे. T0 100 डिग्री सेंटीग्रेड केल्विन मध्ये कन्वर्ट करा. व्हॉट रेट मस्ट बी एनर्जी सप्लाइड. एनर्जीचा रेट विचारलाय. रेट म्हटलं की डिव्हायडेड बाय टाइम घ्यायचं त्याला, म्हणजे क्यू अपॉन टी हे आपल्याला काढायचंय. त्याचं टेम्परेचर एवढं मेंटेन झालं पाहिजे, म्हणजे हे झालं टी 110 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सिग्मा पण लागेल. बघूया एक एक सगळ्या गोष्टी लिहून घेऊ, काय काय होते बघू पुढे. गिवन डाटा, रेडियस सांगितलेली आहे 2.5 सेंटीमीटर, म्हणजे याचं मीटरमध्ये होणार 2.5 इंटू 10⁻⁻2 मीटर. त्यानंतर चेंबरचं टेम्परेचर सांगितलेलं आहे, म्हणजे T0 सराउंडिंगचं टेम्परेचर 100 सांगितले. त्याचं केल्विन मध्ये कन्व्हर्शन करा, म्हणजे ते होणार 373 केल्विन. व्हॉट रेट म्हटलेलं आहे, म्हणजे क्यू अपॉन टी ही व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर त्याचं टेम्परेचर, त्या कॉपर स्पिअरचं टेम्परेचर ठेवायचं आहे 110 डिग्री सेंटीग्रेड. मग 110 अधिक 273 हे जर तुम्ही केलं तर हे येते 383 येते. करून बघा तुम्ही पण कॅल्क्युलेशन, काय अडचण नाही. सिग्मा इक्वल टू 5.67 ही व्हॅल्यू आता स्टँडर्डच घ्या, जे काय असेल ते, इंटू 10⁻⁸.
SI युनिट इथे लिहिलं तरी चालते. त्यांनी ज्या वेळेला उत्तर विचारतील त्यावेळेला मात्र आपलं उत्तर तयार पाहिजे आणि ते व्यवस्थित युनिटमध्ये पाहिजे. त्याला सोडवायला घेऊया, बघूया काय काय होते. ती सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे आणि एनर्जी किती सप्लाय केली पाहिजे असं त्यांनी विचारले. सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं की आपला फॉर्म्युला तोच राहील. बघा, आपण एमिसिव्ह पॉवर ही अशी घेतलेली होती, क्यू अपॉन ए इंटू टी, आणि ब्लॅक बॉडीसाठी स्टीफन्स लॉ तो असा आहे. याच्यातलं क्यू अपॉन टी हे आपल्याला विचारलंय त्यांनी, तर हे काय येणार, ए तेवढं पलीकडे पाठवा, सिग्मा ए टी रेस टू 4. आता यांनी काय केलंय, नुसतं बॉडीचं टेम्परेचर सांगितलेलं नाहीये, सराउंडिंगचं पण टेम्परेचर दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला चेंज करून या पद्धतीनं घ्यावं लागेल. बघा कशा पद्धतीनं आहे ते. त्याच्यानंतर त्यांनी एरिया डायरेक्ट दिलेला नाहीये, स्पियर सांगितलंय आणि आर सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हिथं सुद्धा बदल करून घ्यावा लागेल. एरिया घ्यावा लागेल 4πr², आणि मग हे पुढे शिल्लक राहील असं. बघा एवढ्या सगळ्या टर्म त्याच्यामध्ये आहेत. आता हे सोडवूया, बघूया काय काय होते, व्हॅल्यू सगळ्या वापरूया आपण याच्यामध्ये. देअरफॉर क्यू अपॉन टी इक्वल टू, म्हणजे तो जो रेट आहे तो, त्याला रेट ऑफ एमिशन म्हटलं तरी पण चालते, काय अडचण नाही. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁸, त्यानंतर 3.142, रेडियस आहे 2.5 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर. आता टेम्परेचर्स, टी ची व्हॅल्यू आहे 383, त्याचा 4था घातांक, मायनस टी झिरोची व्हॅल्यू आहे 373 आणि त्याचाही 4था घातांक पाहिजे. तर हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन आहे. आता मात्र लॉग टेबल चांगलंच वापरावं लागेल. सगळ्यात पहिलं काम करूया, हे सोडवून घेऊया. आता पहिल्यांदा ह्यांचा रेस टू 4 कसा करायचा ते बघा. प्रत्येकाचं वेगवेगळे व्हॅल्यू काढून परत अँटीलॉग बघितला पाहिजे आणि मग परत इथं ह्या कॅल्क्युलेशन मध्ये परत आलं पाहिजे आपल्याला. आपण बघूया 383 म्हणजे त्याचं 2 पॉइंट, आणि लॉग बघूया 38/3 मध्ये. 38/3 मध्ये 58/32. याचा 4था घात करायचा आहे, म्हणजे याला 4 न मल्टिप्लाय करायचं. 4 2 8, 4 12, हात झाला 1, 4 8 32 आणि 1 33, अशी 3 हात झाले 3, 4 पंचे 20 आणि 3 23, 3 हात झाले 2, 4 2 8 आणि 2 10. आता याचा लगेच अँटीलॉग बघायचा. इथे येतो बघा, 0.33चा 28 मध्ये, 0.33चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स, 0.33चा 2 मध्ये 21/48 आणि 8चा मेन डिफरन्स आहे 4, 21/52. म्हणजे याची व्हॅल्यू 21/52 म्हणजे कसं येणार, 2.152 इंटू 10⁻10, हे एक झालं याचं. आता 373⁻4 त्याचं बघायचं आहे, त्याचा लॉग बघू आता आपण. ते इकडे घेतोय, हे एक व्हॅल्यू तयार झाली बरं का त्याची, पहिल्याची. ही व्हॅल्यू याची आहे 383, त्याचा रेस टू 4 आहे. आता याची व्हॅल्यू काढायची आहे मला, मग तिथे किती घ्यावं लागेल, 2.37/3 मध्ये लॉग बघायचं.
37 त्याचा 3 मध्ये 57 17 57 17 रेस टू 4 याला 4 न मल्टिप्लाय करा. 4 सत्ते 28 8 हात झाले 2 4 एके 4 आणि 2 6 4 सत्ते 28 परत 8 हात झाले 2 4 पंचे 20 आणि 2 22 2 हात झाले 2 4 2 8 आणि 2 10 हे एवढे येते. आता .28 चा 6 मध्ये 8चा मेन डिफरन्स अँटीलॉग .28 चा 6 मध्ये इथं .28 6 मध्ये 1932 आणि 8चा मेन डिफरन्स आहे 4 1936 1936 म्हणजे हे काय येणार याचं 19 एक मिनिट 1936 इंटू 10⁻⁴ ही टाइम ही झाली दुसऱ्याची व्हॅल्यू. आता काय करायचं आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची. मग ही तर पहिली व्हॅल्यू तयार आहे माझी. ही दुसरी व्हॅल्यू त्याच्या खालीच लिहितोय. हे वेगळंच करावं लागेल बरं का कॅल्क्युलेशन, कारण मध्ये वजाबाकी आहे हे लक्षात ठेवा. मग आता ह्यांचे लॉग बघून रेस टू 4 करून त्यांच्यात आम्ही वजाबाकी करणार आहे. 10⁻10 ते तसंच राहील, त्याच्यात काय बदल होणार नाही. कॉमन घ्यायचं दोघांच्यातून. आता याच्यातून हे वजा करा म्हणजे 6 आणि 6 12 हात झाला 5 मधून 4 गेले उरले 1 9 आणि 2 11 झाला 1 हे 0. म्हणजेच हे कसं येणार बघा .216 इंटू 10⁻10. मी ह्याला काय करतोय 2.16 करतोय आणि 10⁻9 अशी त्याची व्हॅल्यू मी त्या ठिकाणी घेतोय. बघा कॅल्क्युलेशन कसं आहे ते. वाटतंय तेवढं ते सोपं नाही. ही व्हॅल्यू फक्त या ब्रॅकेटसाठी तयार झाली. लक्षात घ्या, अजून बाकीचं कॅल्क्युलेशन पुढे आहे. या ब्रॅकेटसाठी एवढं येतंय. मग ही व्हॅल्यू मी आता इथं वापरणार म्हणजे मग काय होते बघा, अजून पुढे कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता ह्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन काही जास्त करत बसू नका, कारण हे परत कॉम्प्लिकेटेड आहे अजून. बघा काय काय होते 5.67 इंटू 10⁻⁻8 त्याच्या पुढं आहे 4 त्याच्या पुढं आहे 3.142 त्याच्यानंतर याचा पाहिजे असला तर वर्ग तेवढा करून घ्या म्हणजे एक स्टेप वाचेल. 25चा वर्ग 625 म्हणजे इथं लिहिलं पाहिजे 6.25. त्यानंतर 10⁻⁻4 त्याच्यानंतर हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे वजाबाकीचा त्याची व्हॅल्यू पुढे लिहितोय 2.16 इंटू 10⁻⁹. आता हिथून पुढं आणि परत लॉग कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा कसलं खतरनाक आहे ते. त्यामुळे हे एवढे कॅल्क्युलेशनचं शक्यतो करून परीक्षेमध्ये येत नाही, पण आलं तर आपली तयारी असावी त्याच्यासाठी सोडवून घेतोय ते. 5.67 56चा 7 मध्ये 56चा 7 मध्ये आहे 7536. पुढचं कॅल्क्युलेशन सुरू करतोय आता. 7536 0. बघा परत 56चा 7 मध्ये बरोबर आहे का बघूया, चुकायला नको फक्त. 7536 बरोबर. त्याच्या पुढे आहे 440चा 6021. त्यानंतर 3.142.4972. त्यानंतर 625 म्हणजे 62चा 5 मध्ये. 62चा 5 मध्ये आहे 7959. असेल आणि 21चा 6 मध्ये 21चा 6 मध्ये आहे 3345. आता या सगळ्यांची बेरीज करा. 5 14 16 17 23.
2, 6, 11, 18, 20, 23. 2, 5, 14, 23, 28. 2, 5, 12, 16, 22, 29. इथं फक्त 2. या पद्धतीने येणार. आता याचा अँटीलॉग बघायचा. 0.98 चा 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 0.98. इथं आहे 0.98 चा 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स, तो आहे 96, 16 आणि 7, म्हणजे 96, 23 होणार त्याचं. 96, 23 म्हणजे 9.623 इंटू 10 रेस टू इथल्या कॅल्क्युलेशन मधून येणार 2. आता याच्यातल्या 10च्या पॉवर्स बघा काय काय आहेत. इथं 10 रेस टू -8 आहे आणि इथं 10 रेस टू 9 आहे, म्हणजे ह्याचं फक्त 10 होणार. 10 आणि हे 10 रेस टू -4 म्हणजे 10 रेस टू -3 येणार. म्हणजेच टोटल ह्या दोघांचं होणार 10 रेस टू -1. डेसिमल पॉइंट एक घर फक्त इकडं डावीकडं सरकवून घ्या. बघा व्हॅल्यू किती येते ते. आणि हे Q/T आहे, ह्याला तुम्ही जूल पर सेकंद लिहू शकताय, म्हणजेच वॅट असं पण लिहू शकताय. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड. एनर्जी रेडिएटेड विचारलेले आहे इन हाफ अ मिनिट. म्हणजे अर्धा मिनिट घ्यायचं आहे, म्हणजेच इथे तुम्हाला 30 सेकंद कन्सिडर करावं लागेल. बाय ए ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी सांगितलेली आहे, काय प्रश्नच नाही. हा सरफेस एरिया दिलेला आहे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, नंतर त्याचं कन्व्हर्शन करून घ्या. 127 डिग्री सेंटीग्रेड बॉडीचं टेम्परेचर दिलंय, त्याचं केल्विन मध्ये कन्व्हर्शन करायचं. शिवाय त्यांनी सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू सुद्धा डिटेलमध्ये दिलेली आहे. गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया. हे सिंपल एक्झाम्पल आहे, यात काही जास्त विशेष नाही आहे, पण कॅल्क्युलेशन करावं लागेल. गिव्हन डाटा. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड म्हणजे क्यू विचार. हाफ अ मिनिट सांगितलंय, अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंद घ्यावं लागेल. त्यानंतर एरिया दिलेला आहे 200 सेंटीमीटर वर्ग, त्याचं कन्व्हर्शन करून घ्या. 200 गुणिले 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्यानंतर टेम्परेचर दिलेलं आहे 127. 127 अधिक 273 असं करून घ्या. 273 अधिक 27 300, 300 आणि 100, हे झालं 400 केल्विन. त्यानंतर सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 5.7 इंटू 10 रेस टू -8. युनिट त्याचं जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर केल्व्हिन रेस टू 4. हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता वापरूया त्याच्यामध्ये, बघूया कसं कसं काय काय तयार होते ते. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपला फॉर्म्युला MSU पॉवरचा तो असा आहे, आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी याचा फॉर्म्युला असा आहे. आता त्यांनी क्यू विचारलंय, त्यामुळे क्यू जर काढायचं असेल तर ह्या दोघांना पण पलीकडे पाठवलं पाहिजे. म्हणजे सिग्मा A T⁻⁴ इंटू स्मॉल टी हे असेल. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या फक्त वापरा, बघा काय काय होते. क्यू इक्वल टू सिग्मा आहे 5.7 इंटू 10 रेस टू -8. त्यानंतर एरिया सांगितलेला आहे 200 गुणिले 10⁻⁴. त्यानंतर टेम्परेचर आहे 400 केल्विन रेस टू 4. पुढं मल्टिप्लिकेशन मध्ये अजून टाइम आहे 30 सेकंद. मग आता हे आपल्याला जरा थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल पहिल्यांदा.
क्यू इक्वल टू 5.7 हे आहे असंच ठेवतो 1-2 मिनिट. त्यानंतर हे 200 आणि 10⁻⁻⁴ आहे. हे 200 मधलं हे 100 10⁻²2 आणि हे 10⁻⁻⁴ असं मिळून 10⁻⁻² होईल. याला थोडस सोपं करून घेतोय. 4 × 10⁻² करतोय इथं आणि raised to 4 लिहितोय × 30. अजून थोडं सिम्प्लिफिकेशन करूया आणि मग बघू त्याचा प्रोडक्ट. हे 2 आणि 30 असं मिळून 60 लिहिणार आहे. तोपर्यंत अजून काय सिम्प्लिफिकेशन करता येते का बघूया. 5.7 नंबर सगळे पुढे घेऊ. त्यानंतर 4चा चौथा घात पाहिजे मला. मग 4चा वर्ग होतोय 16 आणि 16चा वर्ग होतोय 256. हे घेतोय 256. याचा raised to 4 घेतला आणि 30 × 2 होणार 60. आणि टोटल आता बघा हे किती काय काय होणार. 10 ची पॉवर 10⁻⁸ 10⁻², म्हणजे हे झालं 10⁻10. आणि इथं 10चा स्क्वेअर आहे आणि परत raised to 4 आहे. 4ने याला मल्टिप्लाय करायचं असते. हे असं येणार. आता तुम्हाला हे लॉगनं सोडवावं लागेल. मग जरा परत एकदा बघूया. 5.7 57चा 0 मध्ये तो आहे 7559. त्यानंतर 256 25चा 6 मध्ये 25चा 6 मध्ये आहे 4082. 2 पॉइंट येणार ते. त्यानंतर 60 आहे 7782. यांची बेरीज 4 13 3 हाताला 1 9 17 22 2 9 14 1 8 12 19 2 3 4 हे असेल. आता 0.94चा 2 मध्ये 3चा मीन डिफरन्स 0.94. 0.94चा 2 मध्ये 8750. 3चा मीन डिफरन्स आहे 6 म्हणजेच 8756. 8756 म्हणजे 8.756 इंटू हिथून येणारा 10⁻⁴ इथून येणारा 10⁻⁻² या दोघांचं म्हणजेच हे टोटल किती होते बघा. परत आता इथून येणार परत 10⁻² येणार. 10⁻² न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 875.6 एनर्जी आहे ती येणार जूल मध्ये.